नमस्कार. स्वरदाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जीवनामध्ये आनंद आणि उत्साह भरतं ते म्हणजे संगीत. संगीत ही कलाच अशी आहे, सगळ्यांनाच आकर्षित करते. मग या संगीताच्या परीक्षांना जाताना आपल्याला इतकं टेन्शन का येतं? आपण इतके घाबरून का जातो? काहींना असं वाटतं मी चांगलं गाऊ तर शकते, पण व्याख्या, संज्ञा आणि संगीत विषयक माहिती जर परीक्षकांनी मला विचारली ना तर मला जरा जास्त टेन्शन येतं. टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेला आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या, संज्ञा, संगीत विषयक वेगवेगळी माहिती, रागांची माहिती विचारली जाते. पण ही मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या आणि छान पद्धतीने सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही ऐकून परीक्षेला जा. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमची परीक्षा एकदम छान होईल. बघूया तर मग. पहिली व्याख्या आहे संगीताची. गायन, वादन, नृत्य यांच्या एकत्रित आविष्काराला संगीत असे म्हणतात. संगीत रत्नाकर या ग्रंथातील संगीत या शब्दाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतमुच्यते. प्राचीन काळामध्ये प्रथम गायन, त्यानंतर वादन आणि त्यानंतर नर्तन असा क्रम मानला जात होता. याचं कारण काय सांगू? गायन आपण कशाने करतो? तर गळ्याने. वादन आपण करतो हातांनी आणि नर्तन आपण करतो पायांनी. आणि म्हणून हा क्रम लावला गेला असावा असं वाटतं. आता दुसरी व्याख्या बघूया ध्वनीची. ध्वनी म्हणजे आवाज. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या सभोवताली असंख्य ध्वनी आपल्या कानांवर पडत असतात. पण ते सगळे ध्वनी संगीताला उपयुक्त असतात का? ध्वनींचे पण दोन प्रकार आहेत बरं का. एक संगीताला उपयुक्त ध्वनी आणि एक संगीताला उपयुक्त नसलेला ध्वनी. मग जे संगीताला उपयुक्त असे ध्वनी असतात त्यांना काय म्हणायचं? नाद. आणि जे संगीत उपयोगी नाद असतात त्यांना काय म्हणायचं? स्वर. आहे की नाही सोपं? ध्वनी, ध्वनी म्हणजे आवाज, बरोबर. संगीत उपयोगी ध्वनी म्हणजे नाद आणि संगीत उपयोगी नाद म्हणजे स्वर. तर स्वर म्हणजे काय? संगीत उपयोगी नादाला स्वर असं म्हणतात. मग आता स्वर किती असतात ते पण बघूया. हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये मूळ स्वर 7 आहेत. कोणते कोणते? सा, रे, ग, म, प, ध, नी. हे तर तुम्हाला माहितीच आहे. या स्वरांना शुद्ध स्वर असं म्हणतात. आता या स्वरांची नावं पण बघूया. सा षड्ज, रे ऋषभ, ग गंधार, म मध्यम, प पंचम, ध धैवत, नी निषाद. म्हणजेच सा, रे, ग, म, प, ध, नी, सा या 7 स्वरांना आरोही आणि अवरोही असा क्रम असतो. आता आरोह आणि अवरोह म्हणजे काय? तर पहिल्या सापासून वरच्या सापर्यंत एक एक स्वर चढत जाण्याच्या क्रियेला आरोह म्हणतात. स्वरांचा चढता क्रम म्हणजे आरोह आणि वरच्या सापासून पहिल्या सापर्यंत एक एक स्वर उतरत येण्याचा क्रम म्हणजे अवरोह. म्हणजे स्वरांचा उतरता क्रम म्हणजे अवरोह. या 7 स्वरांपैकी 4 स्वर कोमल होतात आणि एक स्वर तीव्र होतो. या कोमल आणि तीव्र होणाऱ्या स्वरांना विकृत स्वर असं म्हणतात. आता या 7 स्वरांपैकी रे, ग, ध आणि नी हे 4 स्वर कोमल होतात. म हा स्वर तीव्र होतो. म्हणजे बघा, 7 शुद्ध स्वर, 4 कोमल स्वर आणि 1 तीव्र स्वर. 4 अधिक 7 अधिक 4 अधिक 1 असं मिळून 12 स्वरांचं एक सप्तक होतं. आता सप्तक किती असतात? सप्तक 3 असतात. मंद्र, मध्य आणि तार. मंद्र सप्तकाचा आवाज जाड असतो, मध्य सप्तकाचा आवाज मध्यम असतो आणि तार सप्तकाचा आवाज हा अतिशय बारीक किंवा उंच असा असतो. आता बघूया कोमल स्वर म्हणजे काय? जे स्वर आपल्या आवाजाचे मूळ स्थान सोडून कमी उंचीचे होतात त्यांना कोमल स्वर म्हणतात. आता बघूया तीव्र स्वर म्हणजे काय?
जे स्वर आपल्या आवाजाचे मूळ स्थान सोडून जास्त उंच होतात त्याला तीव्र स्वर असे म्हणतात. आता आपण बघणार आहोत मेल किंवा थाट. ज्या स्वर समूहातून राग निर्माण करतात, ज्या स्वर समूहातून राग निर्माण होतो त्या निश्चित स्वर समूहाला मेल किंवा थाट म्हणतात. स्वरांच्या कोमल तीव्र असण्यावर त्याची संख्या ठरवून, वादी संवादी रागाचे चलन ठरवून, गाण्याची वेळ निश्चित करून जे निश्चित स्वर समूह असतात त्यांना राग असं म्हणतात. आता श्रुती बघूया. हिंदुस्थानी संगीतातील 22 संगीत उपयोगी नादांना श्रुती म्हणतात. हे नाद एकापेक्षा एक असे चढत जातात. अशा 22 श्रुती आहेत. आता आपण बघणार आहोत रागाची व्याख्या. मनोरंजन आणि रस निर्माण करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरांना राग असे म्हणतात. मनोरंजन आणि रस निर्माण करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरांना राग असे म्हणतात. कारण रागामध्ये काही नियम असतात. पण ह्या नियमांना अनुसरून जर आपण रागगायन केलं आणि त्यातून मनोरंजन आणि रसनिर्मिती म्हणजेच भावनांची निर्मिती होत असली तर अशा संपूर्ण नियमांनी उपयुक्त आणि मनोरंजन आणि रस निर्माण करणाऱ्या स्वरांच्या समूहाला काय म्हणायचं? राग. आता रागाचे नियम काय काय आहेत ते आपण बघूया. रागामध्ये कमीत कमी 5 स्वर असलेच पाहिजेत. म किंवा प यातील एकतरी स्वर रागात असला पाहिजे. एकाच स्वराचे शुद्ध कोमल भेद एका पाठोपाठ एक येता कामा नयेत. रागाचा विस्तार हा क्रमाक्रमानेच केला पाहिजे. वादी संवादींवर थांबून त्याचे महत्त्व दाखवले पाहिजे. आता बघूया रागातल्या महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या. वादी स्वर. रागातील इतर स्वरांपेक्षा सगळ्यात महत्त्वाच्या स्वराला वादी स्वर असे म्हणतात. म्हणजे असं म्हणा की रागातील सगळ्यात महत्त्वाचा स्वर म्हणजे वादी स्वर. संवादी स्वर म्हणजे काय? वादीपेक्षा कमी महत्त्वाचा पण इतर स्वरांपेक्षा महत्त्वाचा असलेला स्वर म्हणजे संवादी स्वर. अनुवादी स्वर म्हणजे वादी संवादींच्या शिवाय रागात इतरही स्वर असतात त्यांना अनुवादी स्वर म्हणतात. विवादी स्वर म्हणजे काय? रागात नसलेला पण क्वचितच येणारा असा स्वर म्हणजे विवादी स्वर. आता जाती बघूया किती आहेत. रागाच्या आरोह अवरोहातील स्वरांच्या संख्येवरून जाती ठरतात. जाती मुख्य 3 आहेत. ओढव, शाडव आणि संपूर्ण. ओढव म्हणजे काय? ज्या रागामध्ये आरोहात आणि अवरोहात 5 स्वर असतात त्याला ओढव जातीचा राग म्हणतात. ज्या रागाच्या आरोहात आणि अवरोहात 6 स्वर असतात त्याला शाडव जातीचा राग म्हणतात. आणि ज्या रागाच्या आरोहात आणि अवरोहात सगळे स्वर म्हणजे 7 स्वर असतात त्यांना संपूर्ण जातीचा राग असं म्हटलं जातं. आता सरगम गीत म्हणजे काय? स्वरांचं गाणं. रागातील तालबद्ध स्वररचना पण याला स्थायी आणि अंतरा असतो आणि हे तालबद्ध असतं. लक्षण गीत म्हणजे रागाची माहिती सांगणारं गीत. म्हणजे ज्या गाण्यामध्ये रागाचे नियम, वादी, संवादी, गाण्याची वेळ सांगितलेली असते त्याला काय म्हणायचं? लक्षण गीत. आलाप म्हणजे काय? गायनात संथ गतीने केलेला तालबद्ध स्वरविस्तार आणि गायनाच्या गतीपेक्षा जलद गतीने केलेला स्वरविस्तार म्हणजे तान. स्थायी म्हणजे गाण्याचा पहिला भाग आणि अंतरा म्हणजे गाण्याचा दुसरा भाग. आता शुद्ध स्वर अलंकार म्हणजे काय किंवा अलंकार म्हणजे काय? स्वरांच्या ठराविक रचनेस अलंकार म्हणतात. मात्र याला आरोही आणि अवरोही क्रम असतो. तर अशा प्रकारे आपण पहिल्या परीक्षेला असलेल्या व्याख्या, संज्ञा किंवा संकल्पना बघितल्या.
तर ह्या सगळ्या तुम्ही पाठ करा. हा व्हिडिओ वारंवार ऐका, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, स्वरदाची दुनिया. आणि तुमच्या काही शंका असतील तर मला नक्की मेसेज करा. त्या निमित्ताने माझाही अभ्यास होईल आणि मलाही शिकता येईल. तर होताय ना परीक्षेसाठी तयार? करताय ना सगळं छान पाठ? तुम्हाला सगळ्यांना छान परीक्षा जाईल. पण हा व्हिडिओ मात्र वारंवार ऐका. धन्यवाद.